नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 4थी मिशन स्कॉलरशिप परीक्षा स्पेशल गणित संख्याज्ञान या सदरामध्ये विस्तारित रूपावरण संख्या कशी तयार करतात हे आपण पाहणार आहोत। या ठिकाणी 3000 अधिक 200 अधिक 50 अधिक 7 3257 इथं काय येणार आहे? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, 10,000 हे या ठिकाणी 5,000 आहे। 10,000मध्ये 5,000 मिळवलं 15,000 आणि अधिक 1 त्यामुळे या ठिकाणी बाहेर लिहितो 15,001 ओके। कारण हे 5,000 आणि 1 5,001 पुढं आणि पाठीमागं 10,000 आहे। पुढे आहे 4,000 अधिक 500 अधिक 10 अधिक 3 4,000 या ठिकाणी 500 10 आणि 3 13 10 आणि 3 13 500 आणि 13 513 आणि पाठीमागं 4 आहे 4,513 पुढं 20,000 आहे अधिक 300 अधिक 40 अधिक 5 40 आणि 5 45 345 345 ह्या 20,000च्या पुढच्या 3 शून्य आहेत त्याच्या खाली येणार म्हणजे मागं 20 आहेच 20,345 इथं लिहितो 20,345 ओके। त्यानंतर पुढं 7,000 80 आणि 3 80 आणि 3 83 दोन संख्ये हे 7,000वरच्या 2 शून्य शेवटच्या त्याच्याखाली 83 येणार मागं 70 तसंच 70 83 ओके। अशा पद्धतीनं पुढं 90,000 अधिक 90 अधिक 2 हे 92 ह्या 90,000वरच्या ह्या शेवटच्या 2 शून्य आहेत तिथं 92 येणार 92 आणि मागं 2 शून्य तशाच म्हणजे 9 2 शून्य आणि 92 ओके। अशा पद्धतीनं अंक व त्यांची स्थाने दिली आहेत त्यावरून संख्या तयार करा आणि लिहा 5 दशहजार 2,000 3 शतक 2 दशक 1 एकक 5 दशहजार म्हणजे या ठिकाणी 50,000 ओके। 2,000 2,000 3 शतक 300 2 दशक 2 1 एकक 1 म्हणजे 52,321 म्हणजेच 5 दशहजार 2,000 अधिक 3 शतक अधिक 2 दशक अधिक 1 एकक इथं 52,321मध्ये 1 एकक ओके 2 दशक 3 शतक 2,000 5 दशहजार जसं 9 शतक 8 दशहजार आणि 5 एकक 8 दशहजार सगळ्यात मोठे 8 दशहजार म्हणजे 80,000 9 शतक म्हणजे 900 आणि 5 एकक म्हणजे 5 म्हणजे 80,905 सोप्या रूपात मांडणी करूया। पहा पहिलं 7 एकक 2 दशक 5 दशहजार आणि 9,000 5 दशहजार म्हणजे 50,000 ओके अधिक 2 9,000 अधिक 9,000 अधिक 9,000 नंतर 2 दशक म्हणजे 20 आणि अधिक 7 एकक म्हणजे 7 ओके म्हणजेच 59,027 ओके। हे 27 या दोघांच्या पुढे आलं 9,027 सॉरी पुढं पहा हे 50,000 हे 9,000 आणि 20 आणि 7 27 हे 7 एकक हे 7 हे 2 हे 0 आणि 50 आणि 59 50 आणि 9 59 59,027 हे 50,000 आणि 9,000 59,000 होणार आणि हे 27 म्हणून 59,027 पुढं आहे 3 शतक 4,000 5 दशक 1 दशहजार 1 दशहजार म्हणजे 10,000 पहा 5 अंकी संख्या 1 दशहजार 10,000 क्रम लावायचा या ठिकाणी 4,000
4,000 नंतर 3 शतक 300, 5 दशक म्हणजे 50, 1 दशहजार म्हणजे 10,000, त्यानंतर 4,000, त्यानंतर 3 शतक म्हणजे 300 आणि 5 दशक म्हणजे 50. यांची बेरीज हे 350. 0 दशकस्थानी 5, शतकस्थानी 3, हजाराच्या ठिकाणी 4, दशहजाराच्या ठिकाणी 1, 14,350. 14,350 म्हणजे या ठिकाणी 1 दशहजार आहे, 4,000 आहे, 3 शतक आहे आणि 5 दशक आहे. ओके. पुढं 5 दशक, 8,000 आणि 7 दशहजार. 7 दशहजार म्हणजे 70,000. 7 दशहजार, 8,000 म्हणजे 8,000, 4 अंकी संख्या आहे. आणि हे 5 दशक म्हणजे 50. बेरीज हे 0, हे 5, हे 0, हे 8 आणि हे 7. म्हणजे या ठिकाणी 78,50 म्हणजेच 7 दशहजार, 8,000 आणि 50 दशक. सॉरी 5 दशक आहे. 5 दशक म्हणजे 50. 5 दशक. ओके. 7,850. पुढं 5,000, 7 दशहजार, 3 शतक, 2 दशक, 4 एकक. सर्वात मोठी 7 दशहजार म्हणजे 70,000. 7 दशहजार, त्यानंतर 5,000, त्यानंतर 3 शतक, त्यानंतर 2 दशक म्हणजे 20 आणि 4 एकक म्हणजे 4 एकक, 2 दशक, 3 शतक, 5,000, 7 दशहजार. 75,324. 75,324 मध्येच या ठिकाणी 4 एकक, 2 दशक, 3 शतक, 5,000 आणि 7 दशहजार. ओके. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व चौथीतल्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा. धन्यवाद.